हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज बरेच दिवसानंतर मी कुशाग्रचा व्हिडिओ शेअर करत आहे आणि हा व्हिडिओ त्याच्या नवीन घराचा आहे. त्याच्या नवीन घराचं काम चालू आहे. तर तुम्हाला माहीतच आहे, कुशाग्र हा त्याच्या काकाचा खूप लाडका, खूप म्हणजे खूप लाडका आहे आणि त्याच्या काकांनी हे घर त्याच्यासाठीच घेतलेलं आहे. हे घर घेण्याचं मेन कारण म्हणजे त्याचं ऑलरेडी घर आहे, पण तिथं त्याला असा पुरेसा स्पेस किंवा ते घर सोसायटीमध्ये नव्हते. कुशाग्रला खेळण्यासाठी अशी गार्डन नव्हते, एवढे मोठाले रस्ते नव्हते, म्हणून त्याच्या काकाने त्याच्यासाठी हे घर घेतलेलं आहे. आणि या घराचं आता काम प्रोग्रेसमध्ये चालू आहे. या घरामध्ये आता सध्या फर्निचरचं काम चालू आहे. तुम्ही पाहता बघा, हे घर आहे आमचं, कॉर्नरला आहे आणि घराला लागूनच 2 रस्ते आहेत. तर 30 फुटाचा समोर रस्ता आहे आणि बाजूला लागून 40 फुटाचा रस्ता आहे. आणि या दोन्ही रस्त्यावर आमचा कुशाग्र खूप खूप खेळू शकतो. त्याची पूर्ण सायकल, त्याचे खूप असं खेळणी घेऊन तो बाहेर सुद्धा खेळू शकतो. असं हे प्रशस्त अतिशय चांगल्या सोसायटीमध्ये त्याच्या काकांनी त्याच्यासाठी हे घर घेतलेलं आहे. आमचा कुशाग्र आम्ही जेव्हा ते घराचं काम पाहायला वगैरे जातो तेव्हा तिथे खूप खेळतो. खूप म्हणजे खूप खेळतो. त्याच्यासाठी आम्ही तिथं नेऊन त्याची एक सायकल पण ठेवलेली आहे. ती सायकल त्या सायकलवरती तो घरात फिरत असतो. पाहता तुम्ही, हे कुशाग्रचं घर आहे आणि हा त्याचा हॉल आहे. आणि इथं आता बघा, फर्निचरचं काम चालू असल्यामुळे जिकडे तिकडे सामान पडलेलं आहे. हा त्याचा हॉल आहे आणि इकडं टीव्ही पॅनलची स्टार्टिंग झालेली आहे आणि हे घराचं काम आता सध्या तरी चालू आहे. ही बेडरूम आहे. या बेडरूममध्ये सुद्धा फर्निचरचं काम चालू केलेलं आहे. ते पण म्हणजे स्टार्टिंग आहे. फक्त एक कबोर्ड केलेला दिसत आहे. आणि कुशाग्रसाठी हे नवीन घेण्याचा मेन उद्देशच हा होता की त्याला सोसायटीमध्ये छान त्याचं बालपण आहे, ते बालपण पण छान गेलं पाहिजे. तुम्ही पाहता तिकडे आम्ही सायकल पण तिथे नेऊन ठेवलेली आहे आणि तिथे त्याच्यासाठी छोट्या छोट्या चेअर पण घेतलेल्या आहेत. हे आमचं किचन आहे. किचनचं पण वरचं फर्निचर चालू आहे. आणि हे घर घेण्यामागचं मेन उद्देश हाच होता की त्याला त्याच्या वयाची मुलं भेटली पाहिजे, सोसायटी असली पाहिजे, तिथं गार्डन असली पाहिजे, कुशाग्रला मनसोक्त खेळता आलं पाहिजे, आमचं कुशाग्र तिथे खुश राहायला पाहिजे. आता कुशाग्रचं आधीचं एक घर आहे, पण तिथं थोडासा खेळण्यासाठी रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. रस्ते छोटे आहेत, तिथं तो असं छान खेळू शकत नाही. जे काही करेल तो घरामध्येच, म्हणून त्याला नेहमी तो चिडचिड करायला लागला. घराच्या बाहेर जायला आम्हाला इकडं जास्त काही असं जवळ काहीच नव्हतं. त्यामुळे त्याच्या काकाने हे घर घेतलेलं आहे. तुम्ही पाहता, घर खूप सुंदर आहे. हे तुम्हाला जो दिसत आहे तो टीव्ही पॅनल आहे आणि आमचा टीव्ही पॅनल आता पूर्ण जवळपास अर्धा तरी झालेला आहे. अशा प्रकारे कुशाग्रच्या घराचं काम अतिशय वेगाने चालू आहे. आणि आमचा कुशाग्र जेव्हा आम्ही काम पाहायला जातो तेव्हा एक आनंदाने खेळतो आणि आम्ही सगळेजण खुश आहोत की कुशाग्रसाठी या नवीन घर घेण्यात आलं. आणि त्यात तो खूप एन्जॉय करतो, खूप फिरतो, जिकडे तिकडे फिरतो. त्या इतका आनंदी राहतो तिकडल्या गार्डनमध्ये पण खूप असं छान खेळतो. आणि मी त्याचे बरेच व्हिडिओ त्या गार्डनमध्ये केलेले आहेत. तुम्ही पाहता, तिथं त्या सोसायटीचं स्पेशल गार्डन असल्यामुळे जास्त गर्दी पण नसते. अशा प्रकारे या घराचा कुशाग्रला खूपच फायदा होणार आहे. थँक्यू.